नमस्कार, मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपल्या पुणे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या या ठिकाणी निवडणुकांमध्ये आपण काही उमेदवारांच्या संजय तातेबा भिसे. सर आपलं सांगा. कैलास प्रधान कुंजी आहेत. आज आपल्या उमेदवाराचं नाव काय आहे? माझ्या मिसेसचं नाव कुंदा संजय भिसे आहे. त्यानंतर दुसरे उमेदवार आमच्या महिलांमध्ये अनिता संदीप काटे, नंतर दुसरं संदेश रामचंद्र काटे आणि आमच्या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे. चिन्ह काय आहे किंवा किती टक्क्यापर्यंत तुमचा प्रचार झालेला आहे? आता कमीत कमी आता 90% प्रचार होत आलेला आहे आणि रिस्पॉन्स खूप छान आहे. आज सोसायटीमध्ये गेलो आपण किंवा गावठाणामध्ये गेलो तर लोकांची अशी इच्छा आहे की कमळच येणार, कारण भारतीय जनता पार्टीच येणार. कारण याचं कारण असं आहे की सरकार आपलं वरती केंद्रामध्ये सरकार आपलं जे महाराष्ट्राचं आपलं सरकार आहे, सगळीकडे सरकार आणि पिंपरी चिंचवडला बी सरकार आपलंच येणार आहे. महापौर पण पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचं येणार आहे. सर्व जे कामं आपल्याला करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करावा अशी सर्व पब्लिकची इच्छा आहे. तरी देखील आज आपण पाहताय विविध योजना वगैरे भाजपाने आणलेल्या आहेत, महिलांच्या रिलेटेड असू द्या किंवा नाही का लाडक्या बहीण आहेत किंवा त्या निगडीत तुम्हाला काय सांगता येईल किंवा त्याचा तुमच्या मतावरती किंवा तुमच्या प्रचारावरती काय इफेक्ट होतोय का? या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्या पद्धतीने काम करतात, दूरदृष्टी ठेवून किंवा त्यांचं विजन जर पाहिलं आणि अतिशय समाजकार्यासाठी जे भरीव काम जे काय करायचं ते करतायत, त्यांचं अनुकरण आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, महिलांसाठी विशेषतः शेतकरी बांधवांसाठी त्यांनी योजना राबवल्या. त्याचं अनुकरण करून आपले शंकरभाऊ जगताप देखील या सेवेचे आमदार जे आहेत शंकरभाऊ जगताप हे देखील चांगल्या पद्धतीने काम करतात. या ठिकाणी की नाही हे सर्व गोष्टी पाहता सर्व गाव वर्गातून किंवा गाव वर्गातून आणि सोसायटी वर्गातून अतिशय भाजपला पूरक असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही आता 90% आमचा प्रचार झालेला आहे, पण आता शेवटच्या 10% देखील लोक स्वतःहून येतात आणि आम्ही आता मोदीजींच्या कार्यपद्धतीवर आम्ही सगळं खुश आहोत आणि त्यांच्याच फॉलो आम्ही या ठिकाणी आम्ही आता कमळाच्या सोबत आपल्या भाजपसोबत आहेत असे सगळं वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी नाही का विरोधी पार्टीमध्ये किंवा सगळे काटेच आहेत आणि मग त्यामध्ये भिसेंना कसं उमेदवारी लाभली आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, पुढील पक्ष जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे तर काटे ते आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. आणि या ठिकाणी की नाही भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की या ठिकाणी ज्याचं काम चांगलं असेल जो कामाच्या जोरावर या ठिकाणी तिकीट दिलं जातं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने गेल्या वर्षी 2017ला देखील इतर आडनावांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं आणि आताही देखील एक आमचे बीसी कुटुंब म्हणून की त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचं बीसी कुटुंब म्हणून नाही त्यांच्या कार्यप्रणालीवर त्यांना ही उमेदवारी दिली. या ठिकाणी ताईंचं काम आणि समाज हितासाठी त्यांनी केलेलं भरीव काम आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या अशा ताई हा सगळा दृष्टिकोन पुढे ठेवूनच सगळं भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कार्यप्रणालीवर. आपण आज तुमच्या मिसेस उमेदवार म्हणून उमेदवारी लढत आहेत, तर आज त्यांच्या कार्याबद्दल म्हणजे आज जनसमुदायामध्ये खूप त्यांचं नाव आहे किंवा त्यांनी खूप कार्य केले आहेत असं समुदाय बोलतो, तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकता? मला भिसे कुटुंबाला तिकीट देण्याचं एकच कारण की आमचं उन्नती सोशल फाउंडेशन हे कमीत कमी 8 वर्ष कायम जनसेवा करीत आलेलं आहे. त्यामध्ये आमचा तिरंगा रॅली असेल, त्याच्यानंतर आमचं महिला सखी 5,000 महिला सखी मंच हा माध्यमातून उन्नती आहे. त्याच्यामध्ये काम अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती झाली, असे अनेक कामं आहे कुंदाताईंची. त्याच्यामध्ये मला एक सांगायचं म्हणलं तर 10,000 वृक्ष 10,000 झाडांचं आम्ही वाटप करून एक कमीत कमी 4 ते 5,000 झाडं आता 15 ते 20 फुटापर्यंत आहेत. नक्कीच आज कुंदाताईंचं एवढं कार्य आहे म्हणजे नाही का एक महिला म्हणून अभिमान वाटतो या गोष्टीचा. जनसमुदायामध्ये पण त्यांचं खूप नाव आहे की त्यांना उमेदवारी लाभली आहे, तर त्याचं नक्कीच चीज होईल. तर तुम्हाला काय वाटतं जनसमुदायाला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? या ठिकाणी कुंदाताईंच्या बद्दल बोलायचं झालं तर गेली 10 वर्षे कुठलाही वारसा नसताना, कुठलाही पाठिंबा नसताना, कुठलंही पद नसताना त्यांनी समाजसेवेचा विरोध हाती घेऊन समाज हितासाठी सदैव भरीव काम केलेले. आणि कुंदाताईंच्या बद्दल बोलायचं झालं तर ज्येष्ठांपासून तर लहानांपर्यंत त्यांनी अतिशय झोकून देऊन समाज हितासाठी भरीव काम केले. मग त्या ठिकाणी गणेश उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, अन्य चित्रकला स्पर्धा असे मुलांसाठी की विविध जे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये ते सदैव अग्रेसर असलेले आपल्या कुंदाताई असे त्या धडाडीच्या रणरागिणी म्हणून त्या आता या ठिकाणी समाज
त्यांनी आता रात्री घेऊन आता रस्ते उतरलेले आहेत. त्यांचं असं या कामाचीच पावत्या या ठिकाणी या निवडणुकीला सर्व मतदार बंधू आणि भगिनी त्यांना देणार आहे. त्यामध्ये दुमत शंका नाही. गुलाल तुमचा असेल असं जनसमुदायामधून तरी आम्हाला जाणवत आहे. पण भविष्यामध्ये तुमची निवडणूक झाल्यानंतर म्हणजे उमेदवार निवडून तुमचा आल्यानंतर तुमच्या अशा काही संकल्पना आहेत की आमच्या बघा ज्येष्ठांसाठी विरमगार केंद्र नाही आहे, त्याला पोस्ट ऑफिस नाही. त्यानंतर ट्रॅफिकचा विषय खूप मोठा आहे. पाणी टंचाईवरती खूप मोठा विषय इथं सादर होतो. तरीसुद्धा आम्ही पाणी टंचाईवरती उन्नती आपल्या पिंपळे सावदारामध्ये कमीत कमी 170 सोसायटी आहेत. 70 सोसायटीपैकी आम्ही 70 ते 75 सोसायटीमध्ये बोरवेलचं काम केलं. त्याच्यामध्ये 40 ते 50 सोसायटीला चांगलं पाणी लागले. त्यांचं आज कमीत कमी एका सोसायटीचं दिवसाचे 1,000 रुपये जरी म्हणले तरी ते आपलं महिन्याचे 30,000 असे वर्षाचे त्यांचे 3-3.5 लाख रुपये त्यांचे वाचतात. अशी कामं आमचे उन्नती सोशल फाउंडेशनने केली. अजून प्रश्न सोडवायचे असेल, अजून सौदागरमध्ये अनेक कामं करायची असेल तर सत्ता पाहिजे. तर सोशल फाउंडेशन किंवा सोशल होत नाही. राजकीय थोडा त्याच्याला हातभार लागतो. अधिकाऱ्यांचे संघ आपल्याला बोलणं करून कामं आणता येतात आपल्याला. असे कामं आम्हाला अनेक करायचे आहेत. तर त्याच्याकरता आम्हाला भारतीय जनता पार्टीने आम्हाला भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट दिलेलं आहे. तसे आमचे दुसरे उमेदवार अनिताताई काटे यांचंही चॅलेंजर स्कूलमध्ये काम चांगलं आहे. आपण पाहतो आज भाजपाचं म्हणजे वर्चस्व सगळीकडे आहे. पण तरी देखील आज अजित पवार जर म्हटलं तर त्यांचं आज वर्चस्व किंवा त्यांचं एक मुलगा म्हणून ते त्यांचं लक्ष असतं पुणे जिल्ह्याकडे. तर त्याचा तुमच्या प्रचारावरती किंवा तुम्हाला त्याचा काही इफेक्ट होतोय का? नाही. बघा जो काम करतो त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. आता आमचं उन्नती सोशल फाउंडेशनमध्ये पिंपळे सावदारमध्ये नाव घ्यायचं कारणच ते की कामं एवढी की आम्ही हे म्हणत नाही की बा ह्याने काम नाही केलं त्यांनी काम. लोक सांगतात की एखाद्या नगरसेवकाने काम नाही केलं पण तेवढं तुमचं उन्नती सोशल फाउंडेशन काम आहे. त्यामुळं पक्षाला महत्त्व आहेच आहे. काम तुम्ही केलं तर बाकी इतर पक्षांचं काही विषय राहत नाही. कारण काम म्हणजे केंद्र सरकारमध्ये काम मोठं आहे, महाराष्ट्रात मोठं आहे. त्याच्यामुळं कामं बघा भारतीय जनता पार्टीची कामं सांगायची गरजच नाही. कामाचा डोंगरच आहे त्यांच्याकडं. एवढं मोठी कामं केलेली आहेत. त्यामुळं इतर पक्ष काही बोलून द्या, त्याला व्हॅल्यू राहणार नाही. कारण जनतेला दिसतंय मतदार राजा हा खूप हुशार असतो. तो जे काम करतो त्याला ते 100% निवडून देणार. त्यामुळे आम्हाला तर गॅरंटी आहे की सगळं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये 1 नंबरने असणार आहे आणि महापौर बी भारतीय जनता पार्टीचा असणार. पाठिंबा कोणाचा आहे याच्यात? ठाम आम्हाला जर पाठिंबा जर म्हणलं आशीर्वाद म्हणलं पाहिजे ॲक्च्युली. कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि आमचे आमदार शंकरभाऊ जगताप त्यांचा पाठिंबा, तसं अश्विनीताई जगताप यांचाही पाठिंबा आणि आपले पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष बापूशेठ काटे, सदरुण काटे, तसंच आमच्या राटणी पिंपळे सावरमध्ये ग्रामस्थ सोसायटी वर्ग आम्हाला खूप पाठिंबा त्यांचा आहे. त्यांचा खूप आशीर्वाद आहे. त्या जोरावरती आम्ही ही निवडणूक 100% पार पाडतोय आणि 4ही उमेदवार आमचे 100% विजय होतील ही मला खात्री आहे. गुलाल कोणाचा असेल मग? गुलाल आमचाच असणार. अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये महापौर बीजेपीचा असणार आहे. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये गुलाल भंडारा सगळा भारतीय जनता पार्टीचा असणार. तुमचा प्रचार कसा चालू आहे? काही तुम्ही आता प्रश्न जर उमेदवार पाहिजे तर माहिती पण आहे आणि थोडे तरबेज पण आहे. त्या ठिकाणी अनिताताई असेल, कुंदाताई असेल, संदेश रामचंद्र काते पाटील असेल किंवा शहराचे अध्यक्ष आणि कार्यक्षम सर्वांचा तुम्ही अभ्यास जर पाहिला तर समाज हितासाठी त्यांनी सदैव भरीव काम केलं. ते घरात बसून काम करणारे अशा महिला नाही किंवा आमची सगळा विचारपूर्वक अचूक निवड म्हणून त्यांची निवड केली आहे भारतीय जनता. आणि त्या ठिकाणी आपण 4 वर्ष पाहतो आपण या ठिकाणी वार्डाला प्रतिनिधी असतानाही देखील ह्या महिला घरात बसल्या नाही किंवा काही नाही, ह्या रस्त्यावर समाज हितासाठी आणि माध्यमातून असेल, त्यांनी मुलांसाठी असेल किंवा आठवडे बाजार असतील, समाज हितासाठी जे जे काही त्यांना योग्य वाटेल त्यांनी ते व्रत हाती घेऊन त्या रोडवर उतरून त्यांनी समाजावर कामं केलेली. त्याच पद्धतीने कुंदाताईंनी पण केली. तर त्यांच्याबद्दल तर सर्व गेली 8 वर्ष कुठलं पद नसताना, म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आपण पाहतो कोणूक आलीच म्हणून काहीतरी करायचं काही नाही, पण त्यांनी कसली फळायची अपेक्षा न करता त्यांनी आजपर्यंत आपला समाज
त्याच्यात आपलं काहीतरी देणं लागतं या हेतून त्यांनी आजपर्यंत सांगितलं आणि यापुढे त्याही करतच राहणार. त्यामध्ये शंका लहान थोर असो सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचं आपुलकीचं नातं, प्रेमाचं नातं ताईंनी निर्माण केलं आणि या ठिकाणी या निवडणुकीला सगळं सामोरं जात आहे. त्यामुळे काही प्रश्न येत नाही ना आम्ही 100% आमचा विजय या ठिकाणी आहेच. चारही आमच्या पॅनलमधले जे चार उमेदवार आहेत 100% आमचा गुलाल या ठिकाणी 16 तारखेला तुम्हाला पाहायलाच मिळेल. तरी आपण आज जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता तेव्हा त्यांनी तुम्हाला मत द्यावं असं तुम्ही त्यांना काय म्हणू शकता? तर एकच सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे की सर्वांनी मतदान केलंच पाहिजे. कारण मतदान जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही भारताचा विकास करू शकत नाही, आपला देश पुढे जाऊ शकत नाही. तर मतदान हा तुमचं, मी तर सर्वांना सांगेन की तुम्ही मतदानाला बाहेर पडा. पुढं बाहेर न जाता, तर ट्रिपला न जाता, घरी न बसता की तुम्ही सकाळी उठा 7 वाजता 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे. 15 तारखेला तुम्ही सकाळी उठा, मतदान करा. आपला देशचा जास्तीत जास्त मोठा करता येईल. तर देशांमध्ये दाखवा की भारतामध्ये कमीत कमी 80-90% मतदान होतं. हेच मी आवाहन करीन. तर आपला जर आपला चांगला विकास करायचा असेल तर विनंती करतो की सर्वांनी 15 तारखेला सगळ्यांनी मतदान करावं ही माझी इच्छा आहे.